या निवडणुकीमध्ये जिथे जिथे ओबीसी नेते पाडायचं ठरलं होतं तिथले सगळे ओबीसी नेते निवडून आलेत. या निवडणुकीतला गेम चेंजर मुद्दा काय होता? कारण लोकसभेमध्ये काही ओबीसी नेते पडले, काही म्हणजे खूप मोठे मोठे नेते पडले पंकजा मुंडेंसारखे, पण या निवडणुकीमध्ये वातावरण फिरण्याचं कारण काय होतं? हे बघा, आपल्या नेत्यांना डावललं जातंय, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जातंय, ओबीसीची भूमिका घेणाऱ्या माणसांवरती हल्ले होत आहेत. हे महाराष्ट्र गेलं वर्षभर पाहत होता. बघून घेईन, सुपडा साफ करीन, नायनाट करीन, असं एकेरी भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये एक माणूस उठसूट या महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषदा घेत होता. त्याला ओबीसीच्या मनामध्ये ओबीसीने ही रिॲक्शन आपल्या ह्या मतपेटीतून दाखवून दिलेले आहे. आणि ओबीसीनी ठरवलेलं होतं, तुम्ही आजही आता निवडणुका संपलेल्या आहेत, जे पराभूत झालेत शरदचंद्रजी पवारांनी आणि रोहित पवारांच्या टीमनं ॲनालिसिस करावं, आमच्या वाड्यावरती वस्त्यावरती जावं, यांनी कुणाला मतदान दिलं. नुसतं 50-60% नव्हे, 70-80% मतदान ओबीसीनी हे ओबीसीना मतदान केलंय. मी अनेक पुरावे, कुठल्याही विधानसभेमध्ये चला, आमच्या बंजाराच्या तांड्यावरनं, धनगरांच्या वाड्यावरून, वंजारी समाजाच्या वस्त्यावरून, गावगाड्यातल्या 12 अलोतेदारांकडे चला, तुम्हाला मी मतदान दाखवतो आणि किती पर्सेंटेज कोणाच्या बाजूने गेलं. खरं तर जरांगे पाटलांना वेळोवेळी आम्ही या लोकांना कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालो की जर परत जरांगे म्हणतोय तसं झालं, लोकसभेप्रमाणे झालं, तर आपलं आरक्षण संपलेलं असेल, आपलं पंचायत राजमधलं आरक्षण संपलेलं असेल, आणि मग बेकायदा मागण्या करणाऱ्या माणसांचा आवाज जर मोठा होणार असेल तर तुमचा आमचा आवाज, तुमचा आमचे हक्काधिकार संपतील. हे मी 61 सभा या महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत आणि आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. मी काही वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, आम्ही स्वतः काही अपक्ष उमेदवार उभे केलेले होते आणि आम्ही त्या सभा घेत होतो. आम्ही जरांगेसारखं शेपूट वगैरे घालून पळालेलो नाही, किंवा जरांगेसारखं आम्ही, तुम्ही बघा, आणि येवला 288 पैकी फक्त येवलाच सापडला जरांगेला, ते येवलेला गेले. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो, नांदेडला गेलो, लातूरला गेलो, परभणीला गेलो, बीडला गेलो, छत्रपती संभाजीनगरला गेलो, सांगलीला गेलो, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो, पुणे जिल्ह्यात गेलो, सातारा जिल्ह्यात गेलो. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो. काही ठिकाणी डायरेक्ट सभा घेतल्या, काही ठिकाणी इनडायरेक्ट बैठका घेतल्या. निवडणुकी दरम्यान आम्ही रात्रभर फिरालो, आम्ही रात्री 1-2 तास सुद्धा झोपलो नाही. ही आमची मेहनत आहे. कोणी मानू अथवा नाही मानू, ओबीसी फॅक्टर चालला आणि भविष्यातही चालेल. आमच्या ओबीसींच्या मताकडं इग्नोर करणारा पृथ्वीराज बाबा चव्हाण पराभूत झाला, आमच्या ओबीसींच्या मताकडं इग्नोर करणारा राजेश टोपे पराभूत झाला, आमच्या मतांकडं इग्नोर करणारा शरदचंद्रजी पवारांचा पक्ष घरी बसला. त्यामुळं रोहित पवार आपलं टार्गेट होतं. थोडी कसर राहिली, रोहित पवार पराभूत व्हायला हवे होते, परंतु आमच्या राम शिंदेची झोडी थोडी कमकुवत निघाली. त्यांची झोडी मजबूत असती ना, आम्ही रोहित पवारला 10-15 हजार मताच्या फरकानं आम्ही पराभूत केला असतं. परंतु आमची झोळी कारणीभूत ठरली. रोहित पवाराचं काम वगैरे नाही, रोहित पवाराचा जज्बा नाही, तर आमची झोळी फाटकी होती, म्हणून आम्ही तिथं विजय काढू शकलो नाही. नाहीतर 10 ते 15 हजार मतांच्या फरकानं आमची कर्जत जामखेडची सीट निवडून आली असती. कडा आष्टी परिसरातील वंजारी बेल्ट मी जवळजवळ कव्हर केलेला होता. इकडं धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावर मी 2 जर बैठका घेतल्या असत्या तर राम शिंदे 10 ते 15 हजार मताच्या फरकानं निवडून आले असते. काय चुकलं नेमकं कर्जत जामखेडमध्ये? मी सांगितलं ना, राम शिंदेची जोडी फाटकी होती. म्हणजे नेमकं काय? राम शिंदे प्रोफेशनल आहेत. राम शिंदे आमच्या वाड्या वस्त्यावर शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागातल्या मेंढपाळाच्या खांद्यावर हात ठेवून तू लढ असं म्हणणारे राम शिंदे नाही. त्यांचा प्रोफेशनलिझम नडलाय त्यांना. राम शिंदेनी गेल्या 6 महिन्यात मला कधी एक साधा कॉल सुद्धा केलेला नाही. मी मोठा आहे म्हणून मला कॉल करा असं नाही माझं म्हणणं, पण कधीतरी कुठेतरी आडवं उभं आलं तर तरीही मी कडा आष्टी परिसरामधल्या सकाळच्या 8 वाजता माझी आष्टीला मिरवणूक निघालेली होती. अरे पब्लिकचा काय म्हणणं आहे तेवढं तरी ऐका, नका लक्ष्मण आकेला तुम्ही किंमत देऊ. खरं तर राम शिंदे साहेबांनी थोडीशी एक लिबरल भूमिका घेतली असते ना, राम शिंदे 10 ते 15 हजार मताच्या फरकाने निवडला. कोण रोहित पवार? काय संबंध रोहित पवारचा? आमच्या वाड्यावस्त्यांनी ठरवलेलं होतं की याला पाडायचं, पण आमची झोळी फाटकी होती शिंदे सरांची. ही झोळी अजून थोडी मजबूत असती ना, 15,000 मतानं आम्ही निवडून आलो असतो. राम शिंदेंनी आपल्या लोकांना, म्हणजे ते ज्या समाजातून येतात किंवा ओबीसी समाजातून येतात, त्यांनी ओबीसी मराठा होऊ नये या भूमिकेपासून थोडे सावध राहिले, त्यांना फटका बसला. तुम्हाला मतं दिली का राम शिंदे सर? कोणी करा ना अनालिसिस, बूथ वाईज, गाव वाईज. राम शिंदे सर, अरे ठोस भूमिका घ्या गोपीनाथराव मुंडेप्रमाणे. त्यांनी पक्ष, पार्टी, कुणाला काय वाटेल कधी बघितलं नाही. जातनिहाय जनगणनेसाठी संसदेला घेराव घालणाऱ्या रामविलास पासवान, लालू प्रसाद यादवांच्या बरोबरीनं माझे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे उतरले. भाजपचा राष्ट्रीय नेता. ही ठाम भूमिका पाहिजे. माणसांच्या मनात संभ्रम नाही पाहिजे.
तुम्ही नेते आहात आणि तुम्ही नेते असल्यानंतर लोकांच्या मनात जर अडचण असेल, संभ्रम असेल, तो संभ्रम दूर कुणी करायचा? बरं, जो दूर करतोय त्याला तरी किमान बोलायचं. त्यामुळं खरं तर तो विजय आमचा ओबीसीचा झालेला आहे तिथं. ठीक आहे, इट्स ओके, रिझल्ट त्यांच्याकडे आहे.